अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामसभेत 2 दिवसांपूर्वी मढी यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या मुस्लिम व्यापाऱ्यांना जागाबंदी घातली असा ठराव करण्यात आला होता। यानंतर आता राज्यभरात खळबळ उडाली असून विविध संघटना पक्ष यांच्याकडनं संमिश्र प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। विशेष म्हणजे गावातील काही नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांना हा ठराव झाल्याचं माहितीच नव्हतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। मढी गावातील ग्रामस्थ व्यापारी पाथर्डी तालुक्यातील राजकीय नेत्यांशी संवाद साधलाय। याबद्दल आमचे प्रतिनिधी संतोष आवार यांनी काय माहिती दिली आहे तीही आपण पाहूयात। प्राथमिक त्याची ग्राम सभेच्या वर्तनाची पाहणी केली असता त्याच्यामध्ये मुस्लिम हा शब्द आणि या समाजाला व्यवसाय करण्यास असं दिसून आलेलं आहे। या बाबतीत तात्काळ तिथले ग्रामपंचायत अधिकारी यांना कारण दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा 24 तासाच्या आत आपण मागवलेला आहे। चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही। पूर्ण चौकशी झाल्यानंतर आणि अभिलेखेची पाहणी करून संपूर्ण चौकशी अहवाल जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्याकडे सादर करण्यात येईल। आता आपल्यासोबत काही या गावातील जे काही ग्रामपंचायत सदस्य आहेत, काही व्यापारी आहेत, काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय सांगतात की जो ठराव झाला आहे आणि त्याच्यातच आता तुम्हाला विक्री करण्यास मनाई केली आहे। नाही, हे जो ठराव झालेला आहे हा ठराव बेकायदेशीर झालेला आहे, कारण हा ग्रामस्थाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सूचना न देता परस्पर ठराव घेतलेला आहे। कारण आलोसिंग होताना फक्त एवढाच विषय घेतला गेला का इथे ग्रामपंचायतचे घरकुल ज्यांचे मंजूर झालेले आहेत त्या लोकांनी इथं हजर व्हावा, त्यांना ते प्रमाणपत्र प्रसिद्धीपत्र वाटायचे आहेत, एवढाच विषय झाला आणि तो कोणत्याही अजिंठ्यावर विषय नव्हता। तरी आमची प्रशासनाला एवढीच विनंती आहे का यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा। मी माझ्या काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आवाहन करतो की आजपर्यंत ही शेकडो वर्षाची परंपरा असलेली नाथांची पंढरी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने यात्रा भरवली गेली। इथून पुढेही मी हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माच्या लोकांना आवाहन करतो की आपण शांततेत ही यात्रा भरवूया आणि या यात्रेला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नये आणि जर तो जो करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या विरोधात आपण सर्व समाजाचे लोक या ठिकाणी उभे राहू असं या ठिकाणी सांगतो। आमची मागणी प्रशासनाने या यात्रेत सरपंचाचा कुठलाही अधिकार ठेवू नये आणि जागा वाटपाचा हा कार्यक्रम ग्रामपंचायतचे शिपाई किंवा क्लर्क असतील यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा माणूस योग्य तो माणूस निवडून त्यांनी या जागा वाटप करण्यात यावेत आणि कसा सामाजिक सलोखा जपेल हे लक्ष प्रशासनाने द्यावे। जे ग्रामसेवक आहे त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी व पूर्ण महाराष्ट्राला गव्हर्नमेंटतर्फे असा मेसेज जावा की इथं काही नाही, हिंदू मुस्लिम एकोप आहे आणि येणारी जी यात्रा आहे ते मागच्या वर्षापेक्षाही जास्त संख्येने आम्ही बघतो। निश्चितच हा जो ठराव केलेला आहे हा कुठेतरी या ग्रामस्थांना मान्य नाही आहे। याबरोबरच आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष आवरे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।